काय करतेस? कांदा कट कर. गॉगल घालून? का बरं? डोळ्याला पाणी येत आहे. हा. हॅलो एव्हरीवन, तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं सकाळी शौर्य मला कशी मदत करत होती, ते पण गॉगल घालून कांदा कट करण्यात. तिचं असं म्हणणं होतं की कांदा कट करताना जर तू गॉगल घातला ना तर तुझ्या डोळ्याला पाणी नाही येणार. बरं बाई म्हणलं, आता तिला एवढं कुठं सांगत बसू की आपण आता दररोज गॉगल घालून स्वयंपाक करायचं म्हणलं तर खरंच अवघड होऊन जाईल. ते सगळं आवरून झाल्यावरती ना आमची इथं बॅग पॅक करायचं सुरू होतं. माझ्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला समजत असेल की मी किती खुश आहे ही बॅग पॅक करताना, कारण मी खूप दिवस झालं वाट बघते की कधी हा दिवस येतोय आणि कधी आपण एकदा बॅग पॅक करू ना आपल्या व्हॅकेशनसाठी जातोय. असं म्हणजे आमचं 1 वर्षापासून सुरू होतं की या ठिकाणी जायचं. आता कोणत्या ते तुम्हाला लवकरच येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघा. त्यासाठी ना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. तर इथं माझं सुरू होतं म्हणजे आधी तर खूप एक्सायटेड होते. म्हणजे असं होतं ना की लहान मुलं असतं ना आपल्यासोबत, ते खूप विचार करून बॅग भरावी लागते की 7-8 दिवसाची ट्रिप आहे तर काय काय घ्यायचं, मेडिसिन काय घ्यायचे, गोळ्या वगैरे, तिला खायला काय घ्यायचं, कारण तिकडचं फूड वेगळं असणार, मग कोणतं सोबत घ्यायचं, असा सगळा विचार करून बॅग भरावी लागते. म्हणजे ही एवढी बॅग भरायची ना मला 2-3 तास लागून गेले. तरी पण दुसऱ्या दिवशी अजून काहीतरी राहिलेलंच होतं. एक एक करून मी सगळे कपडे फोल्ड करून नीट ठेवून दिले. आणि आम्ही फ्लाईटनं जाणार आहे ना, त्यामुळे ते वेटचा पण इश्यू होता की केवढे म्हणजे 15 kgचंच बॅग चालत होती फक्त, आणि जे आपल्यासोबत असणारं हँडबॅग ती 7 kgची. तर त्याप्रमाणेच ना आम्हाला वेट करून घ्यायचं होतं. तर तेच माझं सुरू होतं. म्हणजे एवढं पण नाही कपडे घेतले, जेवढे लागतील ना तेवढे घेतले होते. शरूचे थोडे एक्स्ट्राच घेतले होते, कारण लहान मुलं असलं ना की सोबत घ्यावेच लागतात एक्स्ट्रा कपडे. हिने रबर ठेवले. पावडर. रबर हे नको, हे खराब झाली ना, संपली. पावडर. ओके वेट, थांब जरा. मम्मा हे बघ. आहे ना. थांब ना जरा. मंदिरात पण जायचं ना. व्हिडिओ काढते. तर ह्यामध्ये माझं मेकअपचं सामान आहे. आता हे कुठे ठेवायचं? इथं. हा. इथं. वजनचे मला दे जायला. कसली मजा, मजा खुली. कसली मजा येणार आहे. मजा. कसली? तर आम्ही बॅग भरली आहे. तर आम्ही बॅग भरली आहे. असं का ठेवलंय? सर काय ठेवलंय? अशी बॅग